वेलकम टू अवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली. तर तुम्हा सर्वांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते. तर कसे आहात तुम्ही? नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहात. आणि आज मी तुमच्यासोबत खूप सुंदर लेटेस्ट ट्रेंडिंग न्यू लुकमधली ब्लाऊज डिझाईन शेअर करणार आहे. बऱ्याचदा आपल्याला त्याच डिझाईन बघून कंटाळा येतो, वेगळी युनिक अशी डिझाईन बनवायची असेल आणि बऱ्याचदा आपल्याला डिझाईन बनवणं खूप अवघड वाटतं. तर आज मी तुम्हाला जी डिझाईन सांगणार आहे ते त्याची कटिंग आणि स्टिचिंग अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्सही सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. त्याचबरोबर याची कटिंग स्टिचिंगची पद्धत इतकी सोपी आहे की बायचान्स जरी तुम्ही कोणी नवीन शिकत असाल तरी सुद्धा तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशा पद्धतीने परफेक्ट अशी ब्लाऊज डिझाईन सहजच बनवता येईल. आणि नक्कीच ह्या ब्लाऊज डिझाईनमुळे आपल्या साडीला आणि ब्लाऊजला खूप सुंदर असं लुक येईल. आय होप सो तुमच्या कस्टमरला सुद्धा अशी ट्रेंडिंग ब्लाऊज डिझाईन नक्कीच आवडेल. सो तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आणि आता आपण वेळ न घालवता आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूया. तर हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी छानशी ट्रेंडिंग ब्लाऊज डिझाईन बनवणं खूपच सोपं जाईल. ते देखील प्रॉपर फिनिशिंग जाईल. ठीक आहे. तर हे बघा, इथे तुम्ही बघू शकतात की हा आहे ब्लाऊज पीस आणि आपण इथे कॉन्ट्रास्ट कपडा घेतलेला आहे. सो कॉन्ट्रास्ट कपडा यूज करून आज आपण खूप ट्रेंडिंग न्यू लुकमधली ब्लाऊज डिझाईन बनवणार आहोत. तर बघा, मग इथे अस्तर आणि मेन फॅब्रिक असं दोन्हींची आपण कटिंग करून घेतलेली आहे. आणि सगळ्यात आधी आता मी तुम्हाला या बॅक पार्टचं मेजरमेंट कसं आहे ते सांगते, म्हणजे तुम्हाला तुमच्या मापानुसार या डिझाईनसाठी कशा पद्धतीने कटिंग स्टिचिंग करावी तर हे सहजच लक्षात येईल. तर बघा, ब्लाऊजची उंची आहे 13, 1 इंच मार्जिन, असं टोटल आपण 14 इंचाला मार्किंग करून घेतलेली आहे. त्यानंतर इथून घेतलेलं आहे 2.5 इंचाची गळारुंदी आणि 5.5 शोल्डर. तर 2.5 इंच गळारुंदीची आपण इथे मार्किंग करून ठेवूयात, जेणेकरून गळ्याची मार्किंग करणं आपल्याला सोपं जावं. त्यानंतर याचा जो काही मुंडा आहे तर तो सुद्धा आपण 5.5 इंच घेतलेला आहे. आणि खालच्या साईडला आता आपल्याला छातीचा चौथा भाग अधिक 1.5 इंच किंवा 2 इंच मार्जिन ॲड करायचं आहे. तर 8 चौक 32 आणि 2 इंच असं टोटल 10 इंचाला मार्किंग करून हा बॅक पार्ट आपण इथे कटिंग करून घेतलेला आहे. आता सगळ्यात आधी गळ्याची जी काही मार्किंग आहे तर ती आपल्याला इथे अस्तरच्या बॅक पार्टवर करायची आहे. तर ती आपण करून घेऊयात. तर बघा, मग आता तुमचा जेवढा गळा असेल ना तर त्यामध्ये अर्धा इंच एक्स्ट्राचं मार्जिन ॲड करायचं आहे आपल्याला. तर बघा, इथे मी 10ला मार्किंग केली. 9.5चा गळा होता आणि 2.5 इंच गळारुंदीची खालच्या साईडला एक मार्किंग करून घ्यायची आहे. ॲक्च्युली वरच्या साईडला तर आपण मगाशीच केलेली आहे. आणि त्यानंतर पट्टीच्या सहाय्याने आपल्याला इथे एक लाईन ड्रॉ करून बॉक्स काढून घ्यायचा आहे. तर बघा, ही आपली बेसिक स्टेप आहे. तुमचा गळा कुठलाही असो, तुम्हाला अशा पद्धतीने सगळ्यात आधी हा बॉक्स काढावाच लागतो. आता हा बॉक्स ड्रॉ झाल्यानंतर इथे आपल्याला जो काही आपला गळ्याचा आकार आहे तर तो इथे मार्क करून घ्यायचा आहे. तर तो आपण इथे आता मार्क करून घेऊयात. तर बघा, मग इथे 1.5 इंचाला मार्किंग करायची आहे. आणि त्यानंतर इथून आता वरच्या साईडला आपल्याला हा शेप द्यायचा आहे. इथून बघा, तुम्ही व्यवस्थित बघा, मी अतिशय सावकाश तुम्हाला सांगण्याचा इथे प्रयत्न करत आहे. आता इथपर्यंत दिल्यानंतर इथून थोडासा किंचित आपल्याला तो बाहेर करायचा आहे, कारण की तो मुंड्याला जॉईंट पण करायचा आहे आपल्याला खरं तर. आणि त्यानंतर इथून बघा, ह्या पद्धतीने वरच्या साईडला तो आपल्याला मॅच करायचा आहे. ठीक आहे. सगळ्यात आधी एकदम फेंट मार्किंग ह्या पद्धतीने गळ्याची करून घ्यायची आहे. त्यानंतर बघा, मग काय करायचं आहे आता आपल्याला, तर बघा, इकडनं 3 आणि 2.5 अशा 2 मार्किंग करायचे आहे. आता ज्या मार्किंगला आपला शेप मॅच होईल त्या मार्किंगला तो होईल. हे बघा, तर 3 पासून आपण इथे मॅच केलेला आहे, तर तो बरोबर आता इथे आपला मॅच झालेला आहे. ठीक आहे. आता खालनं एक मार्किंग केली आहे, साईडने पण एक बरोबर त्या शेपला आपण मॅच केली. त्यानंतर इथून आता आपल्याला 1.5 इंचाला मार्किंग करून घ्यायची आहे. म्हणजे जशी खाली केली होती ना सेम त्याच पद्धतीने. तुम्हाला वाटत जर असेल तुम्ही 1 इंचाला पण करू शकतात, म्हणजे मधला जो काही शेप आहे तर तो थोडा छोटासा तयार होईल. किंवा मग 1.5ला केला तरीसुद्धा चालेल, प्रॉपर असा शेप तयार होईल. बऱ्याचदा तुम्ही 1.25ला सुद्धा तिथे मार्किंग करू शकतात, जर का तुम्हाला तो शेप थोडासा मोठा हवा असेल तर ते तुमच्यावर डिपेंड आहे. ठीक आहे. तर बघा, मग मी सध्या तर इथे फक्त 1.5 इंचालाच मार्किंग करून घेते. आणि त्यानंतर आता हा जो काही शेप आहे तर तो बरोबर आपल्याला इथे मॅच करायचा आहे. म्हणजे 2-3 ठिकाणी चेक करत करत आपल्याला हा शेप इथे ड्रॉ करायचा आहे. आता इथून मी डार्क करून घेते, म्हणजे मग कुठला फायनल आहे तर हे तुमच्या सहज लक्षात यावं यासाठी. आणि बघा, मग मी इथून डार्क केलेला आहे. ठीक आहे. तर आता हा साईडचा शेप केला इथला आणि इथला पण करून घेते. आता हा आपला फायनल शेप झाला. तर आता सगळ्यात आधी हा मधला शेप आपल्याला इथे ड्रॉ करून घ्यायचा आहे. तर बघा, मग मी एकदम व्यवस्थित प्रॉपर असं इथे
कट करून घेतलेला आहे, म्हणजे कट करायचं होतं ड्रॉ केलेला. ठीक आहे. आता सगळ्यात आधी आपल्याला इथे अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकाला जोडून घ्यायचं आहे, म्हणजेच आता आपल्याला डिझाईन स्टिच करायला इथे सुरुवात करायची आहे. तर बघा मग सगळ्यात आधी काय करायचं आहे, आता आपल्याला जो काही आपला ब्लाऊजचा बॅक पार्ट आहे तर तो सरळ ठेवायचा आणि आपण कटिंग केलेला अस्तरचा बॅक पार्ट त्यावर ठेवून घ्यायचा. सेंटरला एक पिन आणि दोन्ही साईडच्या शोल्डरला एक एक पिना लावायच्या. आता शोल्डरला पिना लावल्यानंतर टेपच्या सहाय्याने गळारुंदी व्यवस्थित आहे की नाही तर ते एकदा चेक करायचं, कारण इथे जर चुकलं तर मग लगेच शोल्डर उतरण्याचे चान्सेस राहतात. आणि या पद्धतीने गळ्याच्या साईडने साधारणतः 1/2 इंच एवढं मार्जिन ठेवत आपल्याला इथे टीप मारून घ्यायची आहे. हा जो काही शेप आहे तर हा तुम्ही कॅनव्हास पेपर यूज करून सुद्धा तयार करू शकता, तर ते तुमच्यावर डिपेंड आहे, किंवा बिना कॅनव्हासचा सुद्धा करू शकतात. तर हा जो काही ब्लाऊज पीसचा कपडा आहे तर हा बऱ्यापैकी कडक होता, त्यामुळे बिना कॅनव्हासचा सुद्धा हा गळा सहज रेडी होऊ शकतो. फक्त एकसारखं मार्जिन ठेवून टीप मारायची. त्यानंतर कमरेच्या साईडला 1/2 इंच मार्जिन ठेवत आपण टीप मारून घेतलेली आहे. आता यानंतर जे काही एक्स्ट्राचा आहे ब्लाऊज पीसचा कपडा कमरेच्या साईडचा तर तो इथे कटिंग केला आणि गळ्याच्या मध्ये सुद्धा जो काही आपला एक्स्ट्राचा कपडा आहे तर तो सुद्धा आपल्याला इथे कटिंग करून घ्यायचा आहे. आता हा कटिंग झाल्यानंतर आपल्याला इथे द्यायचे आहे छोटे छोटे कट्स, जेणेकरून ज्यावेळेस आपण हा बॅक पार्ट सरळ करू तर तो प्रॉपर फिनिशिंगसहित सरळ व्हावा आणि हे जे काही कानेकोपरे आहेत तर ते सुद्धा एकदम व्यवस्थित यावे, यासाठी ही स्टेप खूपच इम्पॉर्टंट आहे. आणि बघा मग या पद्धतीने आपल्याला आता हा बॅक पार्ट फायनली इथे सरळ करून घ्यायचा आहे. ठीक आहे. आता याचे कानेकोपरे वगैरे सगळं व्यवस्थित बाहेर काढायचं आहे आणि गळ्याच्या साईडने द्यायची आहे आपल्याला दाबटीप. तर बघा मग इथे दाबटीप देताना काळजी घ्यायची आहे की आतला अस्तरचा जो काही कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही, जेणेकरून आपली गळ्याची फिनिशिंग बिघडायला नको. तर फिनिशिंगसाठी ही खूपच इम्पॉर्टंट टिप आहे, तर ही तुम्ही आठवणीने फॉलोच करायची आहे. नाही तर बऱ्याचदा काय होतं की आपल्याला असं वाटतं की ठीक आहे चला आपण टिप मारतोय व्यवस्थित होईल, पण तसं होत नाही. आता बघा गळ्याच्या साईडला एकदम प्रॉपर फिनिशिंगसहित दाबटीप देऊन झाल्यानंतर लगेचच आपण इथे कमरेच्या साईडला सुद्धा दाबटीप देऊन घेऊयात. आणि इथे तुमच्या लक्षात येईल की गळा आणि कमरेचा पार्ट दोन्ही सोबतच फिनिशिंगसहित रेडी होते, कमरपट्टी किंवा गळापट्टी लावण्याची गरज नाही. तसंच झटपट तुम्ही अशा पद्धतीने हा बॅक पार्ट रेडी करू शकता. त्यानंतर बघा अस्तर आणि मेन फॅब्रिक कडेकडेने जोडून घ्यायचं आहे. आता हे जोडताना जेवढं शक्य आहे तेवढं कमीत कमी मार्जिन आपल्याला इथे पकडायचं आहे, कारण हे मार्जिन आपण कुठेही कॅल्क्युलेट केलेलं नसतं. त्याचबरोबर महत्त्वाचं म्हणजे जोडताना कुठे गोळा होणार नाही, तिरकं होणार नाही याची काळजी घ्यायची. आणि यानंतर बघा या पद्धतीने जो काही ब्लाऊज पीसचा एक्स्ट्राचा कपडा आहे तर तो इथे कटिंग करून घ्यायचा आहे, जेणेकरून आपला परफेक्ट बॅक पार्ट रेडी होईल इथे. कारण तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे अस्तरवर परफेक्ट कटिंग असते आणि ब्लाऊज पीसवर आपण थोडंसं मार्जिन ठेवतो स्टिच करताना इझी जावं यासाठी. मग ते सगळ्यात आधी पुढची डिझाईन बनवण्याच्या आधी एक्स्ट्राचं कट करून परफेक्ट मापाचा बॅक पार्ट रेडी करायचा. तर बघा ही फायनल मार्किंग केली आणि इथे प्रेस करून घेऊयात. आणि प्रेस केल्यानंतर इथे सुद्धा फेंट मार्किंग दिसते, तर ती फक्त डार्क करायची. ठीक आहे. आता ही मार्किंग झाल्यानंतर आपण हा पार्ट इथे सध्या साईडला ठेवून घेऊयात. आणि बघा मग जो काही कॉन्ट्रास्ट कपडा होता तर त्यामध्ये आपल्याला जवळजवळ इथे 3x3चे चौकोन इथं कट करून घ्यायचे आहे. खूप छोटे केले तर डिझाईन बनवायला अवघड जाऊ शकतं किंवा मग ती डिझाईन प्रॉपर दिसत नाही, त्यामुळे मग मी इथे 3x3चे घेतलेले आहे. आता हे कट करून झाल्यानंतर बघा ह्या पद्धतीने फोल्ड करायचं आहे आणि खालच्या साईडला टिप मारून घ्यायची आहे. तर मी तुम्हाला बघा 2-3 करून दाखवते, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की कशा पद्धतीने फोल्ड करत आपण हे थोड्या वेगळ्या पद्धतीचे त्रिकोण तयार करून घेत आहोत. तर हे सध्या ट्रेंडिंग अशी ही डिझाईन आहे, नवीन पद्धतीची आहे आणि खरं तर लूक खूप सुंदर येतं. तर तुम्ही सुद्धा अशी डिझाईन सहज बनवू शकतात. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट ही आहे की याची पद्धतसुद्धा खूप सोपी आहे, खूप अवघड आहे असं काहीही नाही आहे. ठीक आहे. सो बघा मग सेम ह्याच पद्धतीने आता हे सगळे त्रिकोण आपण करून घेऊयात. म्हणजे रेग्युलर जसं त्रिकोण करतो ना तसं फोल्ड केल्यानंतर अजून एकदा फोल्ड करायचं आहे आणि सरळ टिप मारायची आहे. ठीक आहे. तर मग चला हे सगळे रेडी करून घेऊयात आता आपण. आणि बघा मग सगळे रेडी झाल्यानंतर साईडचा जो काही एक्स्ट्राचा कपडा आहे ना तर तो इथे कट करून घ्यायचा आहे, कारण तो थोडासा तरी एक्स्ट्रा होतच असतो. ठीक आहे. आता हे रेडी झालेले आहेत, आपण इथे बॅक पार्टला लावून घेऊयात. तर बघा ते अशा पद्धतीने आपल्याला ठेवायचे आहे. आपण खूप जवळ करू शकतो किंवा थोडासा डिस्टन्ससुद्धा सोडू शकतो. तर मी थोडंसं डिस्टन्स सोडत लावत आहे, तर कंटिन्यू लावायचे आहे. महत्त्वाचं म्हणजे हे त्रिकोण थोडे वेगळ्या पद्धतीचे आहे की यासाठी तुम्हाला त्याच्यामध्ये डिस्टन्स नको, एकदम व्यवस्थित एकसारखे लावायचे आहेत बघा. तर ते बरोबर मोजूनच बसतील अशा पद्धतीने आपण इथे लावून घेतले. आता एक साईडने लावून झालेले आहे, सेम त्याच पद्धतीने आता आपण दुसऱ्या साईडला सुद्धा इथे लावून घेऊयात. आणि जे एक्झॅक्टली मार्किंग आहे ना तर त्यावर जरी तुम्ही लावलं असतं तरी चाललं असतं, पण मी काय केलं की जो काही थोडासा वरचा कर्व आहे ना तर तिथे थोडा डिस्टन्स ठेवूनच लावलेला आहे,
म्हणजे ती डिझाईन प्रॉपर दिसावी यासाठी खरं तर. ठीक आहे. तर बघा मग इथपर्यंत मी हे लावून घेतलेले आहे आणि व्यवस्थित लॉकसुद्धा करायचं आहे. ठीक आहे. आता दोन्ही साईडला लावून झाल्यानंतर पुढची डिझाईन बनवण्याच्या आधी आपण साईडला आपल्याला एक लेस लावायची आहे, तर ती इथे लावून घेऊयात. तर बघा मग तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलीही लेस इथे यूज करू शकतात, पण सध्या खूप ट्रेंड चालू असलेली गोल्डन आणि त्रिकोणची लेस आपण इथे यूज करणार आहोत. तर बघा ज्या कलरचा साडीचा कपडा आहे ना, तर त्याच कलरचा आपण इथे कलर कॉम्बिनेशनची लेस घेतलेली आहे, जेणेकरून आपल्या ब्लाऊज डिझाईनला अजूनच सुंदर लूक यावं. खरं तर यासाठी महत्त्वाचं म्हणजे बघा ही डिझाईन बनवताना इथे तुम्हाला लक्षात येईल की आता मी पुन्हा थोडीशी शिलाई उसवत आहे. हे बघा, कारण की काय करायचं, हे जे काही त्रिकोण लावलेले आहेत ना, तर ते ह्या पद्धतीने बरोबर फोल्ड करायचं आणि त्याचा जो काही कोना येईल ना त्यावर बरोबर आपली लेस प्रेस करत आपल्याला ती कंटिन्यू लावून घ्यायची आहे, म्हणजे पुढची डिझाईन बनवायला आपल्याला सोपं जावं. आणि बघा आता ह्या लेसला मी डबल टिप देऊन घेते. ॲक्च्युली मी नेहमीच सांगत असते, तुमची लेस कशीही असो त्याला डबल टिप देत चालायची. त्याचे 2-3 फायदे आहे. महत्त्वाचं म्हणजे लेस एकदम पॅक लागली जाते, ती वरती तरंगतसुद्धा नाही आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे फिनिशिंगसुद्धा खूप सुंदर येते. आणि बघा सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडलासुद्धा आपण ही लेस लावून घेत आहोत. फक्त एकसारखी लागली जाईल याची थोडी काळजी घ्यायची आहे. आणि इथे सुद्धा बघा मी डबल टिप देऊन घेतलेली आहे. आणि खरं तर दोन्ही साईडने खूप छान प्रॉपर फिनिशिंग्स आहेत. आपण ही मस्त अशी डिझायनर लेस लावून घेतलेली आहे. आता यानंतर काय करायचं आहे, आपण इथे बॅक साईडला ना टक्स टाकून घेऊयात, जेणेकरून मी म्हटलं ना की जी काही पुढची डिझाईन आहे ना तर ती करूयात आपण, पण आधी बॅकला टक्स टाकायचे आहेत. तर बघा सेंटरपासून 4.5 आणि उभं 4 इंचाच्या टक्सची मार्किंग करायची आणि साईडला अर्धा इंच. ठीक आहे. आता जी मार्किंग केली त्यावर ह्या पद्धतीने फोल्ड करत तिरका टक्स आपल्याला टाकून घ्यायचा आहे. टक्सला नेहमी डबल टिप द्यायची आणि महत्त्वाचं म्हणजे एंडिंगला व्यवस्थित लॉक करून घ्यायचं, जेणेकरून तिथून शिलाई निघण्याचे चान्सेस राहणार नाही आणि मग आपला ब्लाऊजसुद्धा खराब व्हायला नको. त्यासाठी ही स्टेप खूपच इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. तर बघा मग एकदम छान असं प्रॉपर फिनिशिंग सहित आपला हा इथे बॅक टक्स टाकून झालेले आहे, म्हणजे फिटिंगलासुद्धा नक्कीच आपल्याला मस्त बसेल. त्यानंतर अजून महत्त्वाचं आहे ते म्हणजे नॉट. आपल्याला या डिझाईनला नॉट लावायचं आहे. तर रेडीमेड गोल्डन कलरचे नॉट आपण इथे घेतलेले आहे. एका ब्लाऊजला 1 मीटर सफिशियंट असतात आणि साधारणतः शोल्डरपासून 2.5 ते 3 इंच खाली आपल्याला हे लावायचं असतं. ते लावताना लेस ज्या कलरची असेल त्या कलरचा धागा यूज करायचा आणि डबल टिप देऊन व्यवस्थित लॉक करून घ्यायचं. आता तीच मार्किंग दुसऱ्या साईडला करायची, जेणेकरून दोन्ही पण बरोबर एकाच लेवलमध्ये लागले जातील आणि खालीवर पण होणार नाही आणि फिटिंगला पण छान दिसतील आणि दिसायला पण. ठीक आहे. तर बघा मग फायनली नॉट लावून घेतलेले आहे. यानंतर आता आपल्याला सुई लागणार आहे. तर हाताने आपल्याला काय करायचं आहे तर ते पुढे तुम्हाला कळेलच. अजून महत्त्वाचं म्हणजे आता ज्या कलरचे आपण हे त्रिकोण बनवले तर त्याच कलरचा धागा घ्यायचा आहे आणि इथे मी गोल्डन मनी घेतलेले आहे. तर गोल्डन मनीमध्ये ना ॲक्च्युली खूप वेगवेगळ्या प्रकारचे साईज असतात. तर तुम्हाला ज्या साईजचे मनी इथे लावायचे असेल त्या साईजचे तुम्ही लावू शकतात. आणि बघा या पद्धतीने ते फोल्ड करायचं, सुई धाग्याने 1-2 टाके टाकून पॅक करायचं आणि त्यानंतर त्यामध्ये एक मणी ओवून घ्यायचं बघा बरोबर इथे कोपऱ्यावर. ठीक आहे. तसं झालं की लगेच खालच्या साईडने एक गाठ टाकून घ्यायची आणि कंटिन्यू लगेचच पुढचा त्रिकोणसुद्धा आपल्याला बघा त्याच पद्धतीने प्रेस करत लावून घ्यायचा आहे. आता खरं तर ना पुढच्या याला पण बरोबर लगेचच आपण इथे एक मणी ओवून घेऊयात. ठीक आहे. तुम्हाला दिसतच असेल, असंही मी खूप जवळून व्यवस्थित दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. फक्त थोडं लक्ष द्या, म्हणजे ते कसं प्रेस करते तर हे तुमच्या सहज लक्षात यावं यासाठी. आणि हे वेगळ्या प्रकारचे त्रिकोणपासूनची तयार होणारी डिझाईन आहे आणि खरं तर सध्या ह्या डिझाईनचा खूप ट्रेंड चालू आहे आणि तुमच्या लक्षात पण येईल की ब्लाऊजलासुद्धा किती सुंदर असं लूक येतं आहे. सो अशी छानशी ट्रेंडिंग न्यू लुकमधली डिझाईन तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा. हे बघा गाठ देणं इम्पॉर्टंट आहे, म्हणजे तो मनी पण तिथे पॅक राहतो आणि ब्लाऊज लवकर खराब पण व्हायला नको यासाठी. बघा इथे पण एक मणी ओवून घेतलेला आहे आणि कंटिन्यू लगेच आता आपण दुसरं पण करून घेऊयात तिथे पण, म्हणजे फायनली बघा एकदम प्रॉपर फिनिशिंग सहित आपण एका साईडने मणी लावून सुई धाग्याने ते व्यवस्थित डिझाईन बनवून घेतली. सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडने सुद्धा आता बनवून घेऊयात. तर बघा मग फायनली खूप सुंदर लेटेस्ट ट्रेंडिंग ब्लाऊज डिझाईन आपली इथे रेडी झालेली आहे. आणि इथे सेंटरला मी बघा ज्या कलर कॉम्बिनेशनचा आपण कपडा यूज केलेला आहे तर त्याच कलरचा इथे छोटासा पॅच लावलेला आहे. तर तुम्ही इथे बटन्स वगैरे पण लावू शकतात किंवा एखादं बो फूल काहीही करू शकतात. ठीक आहे. सो फायनली खूप सुंदर अशी लेटेस्ट ट्रेंडिंग ब्लाऊज डिझाईन आज आपण इथे रेडी करून घेतलेली आहे.
आणि तुम्ही इथे बघू शकतात की किती सुंदर असं लूक आलेला आहे आणि नक्कीच ह्या डिझाईनमुळे आपल्या साडीला आणि ब्लाऊजला सुद्धा खूपच छान लूक येणार आहे. तर अशी छानशी लेटेस्ट ट्रेंडिंग डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करून बघा. नक्कीच तुमच्या साडीला आणि ब्लाऊजला खूप सुंदर असं लूक येईल. आणि महत्त्वाचं म्हणजे मी खूप सोप्या पद्धतीने सांगितलं आहे. सो ट्रेंडिंग ब्लाऊज डिझाईन नक्की ट्राय करून बघा. ठीक आहे. आणि जर काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा. मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न. मग फायनली आपली छान अशी डिझाईन रेडी झालेली आहे. सो अशी छानशी लेटेस्ट ट्रेंडिंग डिझाईन तुम्ही नक्की बनवून बघा. ह्या डिझाईनमुळे आपल्या साडीला आणि ब्लाऊजला खूप सुंदर असं लूक येईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी इतक्या सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की बायचान्स जरी तुम्ही कुणी नवीन शिकत असाल तरीसुद्धा तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी ट्रेंडिंग डिझाईन सहज बनवता येईल. ठीक आहे. सो चला मग आता आपण आपला आजचा छानसा आणि महत्त्वाचा व्हिडिओ इथेच थांबूयात. आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ठीक आहे. सो चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, काळजी घ्या. आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. बाय बाय.